दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्यामध्ये मी माझं मन हलकं केलं होतं आणि तेव्हाच तुम्हाला एक आयडिया पण दिली होती की बाबा पुढचा व्हिडिओ कुठला असणार आहे। चला त्या व्हिडिओचा पुढचा पार्ट आज आपण रेकॉर्ड करूयात। तर हो, त्यासाठीच मी आज ते बसली आहे आणि हो, आपल्याकडे गुड न्यूज म्हटलं की सगळ्यांनाच तीच एक आनंदाची बातमी आहे असं वाटतं। तर हो, माझ्यासाठी पण तीच एक आनंदाची बातमी आहे। तर आता परत एकदा झोपून होण्याची, डायपर बदलण्याची आणि अमाप प्रेम करण्याची वेळ लवकरच आम्हा दोघांवर येणार आहे। हो, आम्ही परत एकदा आई बाबा होणार आहोत। तर ही जी गोड बातमी होती ती तुम्हा सगळ्यांसोबतच मला शेअर करायची होती आणि म्हटलं की चला एक व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करूया। आणि काय होतं ना, आपल्याकडे म्हणजे इव्हन आता ही गोष्ट भरपूर जणांना कळालेली आहे, पण तरी पण आपल्याकडे एक पद्धत आहे, जोपर्यंत जी व्यक्ती प्रेग्नेंट राहत नाही ती स्वतः सांगत नाही तोपर्यंत सगळे म्हणत असतात नाही आम्हाला माहिती नव्हतं किंवा तू सांगितलंच नाही। तर ह्या अशा सगळ्या गोष्टी मला पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा अनुभवायला भेटल्या होत्या आणि काही वेळेस ना आपण न सांगण्याचे कारण थोडे वेगवेगळे असतात, पण यावेळेस तर थोडं लेट सांगण्याचं कारण तुम्हाला आता ऑलरेडी माहितीच आहे। पण म्हटलं की चला एक व्हिडिओज करून टाकूयात, म्हणजे परत कोणी म्हणायला नको की दीपाली तू मला सांगितलं नाही। मी आहे हे जे सरप्राईज आहे, फॅमिली आपली आहे, तुम्ही सगळेच माझ्या भरपूर व्हिडिओजला लाईक करता, तुम्हाला आवडतात। तर आपल्याच युट्यूबच्या परिवारामध्ये अजून एक हा आमचा छोटासा एक मेंबर आपल्या फॅमिलीमध्ये आता येणार आहे। तर म्हटलं की चला ही गोष्ट आनंदाने सांगूयात। हा प्रश्न ही प्रेग्नन्सी कशी होती किंवा आतापर्यंत मला कितवा महिना चालू आहे किंवा किती दिवस झाले, हे सगळंच थोडं थोडं तुमच्या सगळ्यांसोबत जमलं तर मी ह्या व्हिडिओला शेअर करेन किंवा मग पुढचा एखादा व्हिडिओ बनवेल की इथली प्रेग्नन्सी आणि भारतातली प्रेग्नन्सी मध्ये काय डिफरन्स आहे, का काही गोष्टी आपण लवकर सांगू शकत नाही। तर मला एक गोष्ट इथे सांगायची आहे, हा फक्त माझा अनुभव आहे असं नाही, इथे राहणाऱ्या प्रत्येकच मुलीला ह्या गोष्टी म्हणजे त्यांच्या बाबतीत घडलेल्या आहेत। आता जेव्हा एखादी स्त्री प्रेग्नेंट राहते तर काय होतं ना की तुम्ही घरातल्या सगळ्यांसोबत राहता किंवा जरी वेगळीकडे राहत असाल तरी भारतात तुमच्या मदतीला ना तुमची आई असते, सासू असते किंवा तुम्ही कुणालाही फोन लावून बोलवू शकतात। अगदी म्हणजे घरकाम करणाऱ्या ज्या मावशी असतात त्या तुम्हाला मदतीला येऊ शकतात किंवा मग इव्हन हॉस्पिटलमध्ये सुद्धा गोळ्या औषध वगैरे देऊन का होईना पण डॉक्टरनं जरी काही कॉम्प्लिकेशन असेल तर ती प्रेग्नन्सी म्हणजे वाचवण्यासाठी म्हणा किंवा ती सुरळीत चालण्यासाठी प्रयत्न करत असतात। पण शक्यतो अमेरिकेमध्ये असं नाहीये, इकडे प्रत्येक गोष्ट ही नॅचरली होण्याची वाट पाहिली जाते आणि म्हणूनच काही वेळेस ना म्हणजे स्वतःला आम्हाला सुद्धा जरी आपण जी कुठली टेस्ट करतो ती पॉझिटिव्ह येते, त्याच्यानंतर खरंच म्हणजे सगळं नीट होणार आहे की नाही असं आपल्याला वाटतं। म्हणजे आपण वाट बघण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नसतं, कारण की इथे एक ठराविक पद्धतीनुसारच गोष्टी घडतात। एका ठराविक वीकलाच प्रत्येक टेस्ट ही केली जाते। हॉस्पिटलची अपॉइंटमेंट सुद्धा तुम्हाला प्रत्येक वीकनुसारच मिळते। असं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरला म्हणू नाही शकत की नाही मला म्हणजे गोळ्या औषधच द्या वगैरे, कारण की इथे गोळ्या औषध ह्या दिल्या जात नाही। आणि त्यामुळेच काय होतं ना की काही वेळेस आपण योग्य वेळेची वाट पाहतो की चला जेव्हा आपल्याला डॉक्टरने सांगितलं की चला सगळं व्यवस्थित होणार आहे तेव्हाच आपण सगळ्यांसोबत शेअर करूयात असं आपल्याला वाटतं, बाकी आपल्या मनामध्ये काहीही नसतं। पण तेच आहे, जसं की मी सांगितलं की काही वेळेस ना म्हणजे कारण वेगळी असतात पण समजून घेणाऱ्यांना कदाचित हे कळत नसेल, म्हणून मग माझ्या व्हिडिओतनं मला सांगावंसं वाटलं। तर माझ्या बाबतीतही असंच झालं, पहिल्या प्रेग्नन्सीपेक्षा सेकंड प्रेग्नन्सी खूप वेगळी होती। पहिल्या वेळेस मी थोडंसं उशिरा सांगितलं होतं, पण जेवढं बाकीचे बनत होते तेवढ्या उशिरा नक्कीच नव्हतं सांगितलेलं। आणि कुठेतरी ना जी एखादी स्त्री प्रेग्नेंट राहते, एक तर ती घराच्या पासून दूर असते, तेव्हा असं वाटतं ना की चला आपण लगेच कोणाला तरी बोलूयात, पण अजिबात बोलवता लगेच आपल्याला येत नाही, कारण की आम्ही राहतोच तेवढे दूर। आणि मग असं वाटतं की होईल ना सगळं व्यवस्थित, त्याच्यातच पहिले थोडे दिवस हे निघले म्हणजे आपण काढतो। तर यावेळेस पण असं झालं, मला काही गोष्टीचा त्रास होत होता आणि मग त्या गोष्टी मला योग्य वेळेवरच सांगाव्याशा वाटत होत्या, पण तरी पण आम्ही फॅमिली मेंबर्सला लवकर सांगितलं होतं। आणि मग नंतर असं झालं की चला युट्यूबवर पण तुम्हा सगळ्यांना परत एकदा लवकरच सांगूया असं ठरवलं होतं,
पण जे काही घडलं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो. तर आता मात्र सांगायलाच हवं, कारण की आता माझं 3rd ट्रायमिस्टर चालू झालेला आहे आणि आता थोड्याच दिवसात म्हणण्यापेक्षा 3 महिन्यामध्ये आपल्या म्हणजे माझं बाळ आता हे होणार आहे. तर म्हटलं की चला तुम्हाला सगळ्यांसोबत हे सगळं सांगूयात आणि आय होप तुम्हाला म्हणजे नक्कीच ही बातमी ऐकून तुम्ही पण तेवढेच आनंदी झाला असाल जेवढे आनंदी आम्ही आहोत. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे हा व्हिडिओ बनवताना मला वाटलेलं की अनुरूप आणि मी दोघांनी सोबत करावा, पण ठीक आहे, त्याची इच्छा सध्या आहे नाहीये मला माहिती नाही, त्यामुळे मी त्याला काही फोर्स केला नाही. तर थोड्या दिवसांनी जेव्हा त्याला कम्फर्टेबल वाटेल तेव्हा आपण परत एकदा त्यालाही विचारूया की त्याला किती आनंद झालेला आहे. आणि मागचा व्हिडिओ टाकण्याचं कारण हेच होतं की काय होतं ना की मला माहितीये घरात काय घडलंय, पण एक बाळाची आई म्हणून मला असं वाटतंय की याही बाळाचं ना तेवढंच आनंदाने आपण स्वागत करायला पाहिजे जेवढं आपण पहिल्या बाळाचं करतो. तर नक्कीच मला पण म्हणजे फार आनंद वाटत नाही हा व्हिडिओ करताना, पण कधीतरी विचार केला की असं वाटतं की नाही, आपण एक बाळाची आई म्हणून ना आपण ह्या बाळासाठी आनंदी स्वतः राहायला हवं. गेले जे दिवस होते त्याच्यात आपण थोडंसं नाराज होतो किंवा रडलो किंवा काय जे झालं असेल त्या गोष्टी आपण आता थोड्याशा सोडून द्यायला हव्यात. आणि म्हणूनच मी आधीच ठरवलेलं की बाबा पहिल्यांदा आपण म्हणजे तसं सांगूया जे झालंय ते, आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता प्रेग्नन्सी रिलेटेड किंवा मला जे काही माझं रुटीन आहे त्याच्यात आता हे माझ्या तोंडातनं थोडे दिवस राहिले बाळ यायला किंवा जे काही आहे ते ऐकायला मिळणारच आहे, कारण की तेच आहे जे सत्य आहे ते म्हणजे सांगायलाच हवं असं मला वाटतंय. तर हा प्रेग्नन्सी अनाउन्समेंटचा व्हिडिओ आणि मला तुमच्यासोबत जे काही थोडंसं बोलावंसं वाटलं ते तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि हो, दियाण सुद्धा खूप एक्साइटेड आहे, पण आता तो शाळेत गेलेला आहे आणि मध्ये त्याला शाळेला 10 दिवस सुट्ट्या होत्या, त्यामुळेच हा व्हिडिओ मी बोलू नाही शकले किंवा करू नाही शकले. नाहीतर मग आता तो जर इथे असला असता तर त्यांनी भरपूर वेळा आवाज केला असता. आणि पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये आम्ही खूप छान फोटोज काढायचो किंवा काढलेले आहेत, पण ह्या प्रेग्नन्सीमध्ये तसं काही फार जास्त काढणं झालं नाही फोटो. अगदी म्हणजे 2 दिवसापूर्वी आम्ही पहिल्यांदा तिघांनी म्हणजे आमचे 1-2 फोटो काढलेले आहेत. माझे मी काही वेळेस काढलेले आहेत, तर तेच फोटो पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि तुम्हाला म्हणजे बघा, तुम्ही गेस करा फोटोज पाहून की तुम्हाला काय वाटतंय. म्हणजे ऑफकोर्स पेढा येणार का बर्फी येणार, कारण की आपल्याकडे खूप जण आहेत जे की खूप आधीपासून मला म्हणतात की हे होईल ते होईल. तर बघूयात काय होईल ते होईल. नवीन बाळ घरी येणार त्याचाच आनंद जास्त आहे. आणि राहिला प्रश्न प्रेग्नन्सीच्या मध्ये मला भरपूर वेळा काही गोष्टींचा त्रास झालेला आहे, जास्त नाही पण काही क्लिप मी ना स्टार्टिंग पासून रेकॉर्ड केलेल्या आहेत. मलाही आता आठवत नाहीये म्हणजे नेमकं कुठल्या रेकॉर्ड केल्या, पण ज्या मला इम्पॉर्टंट वाटल्या किंवा जिथे मला पॉसिबल झालं तिथे मी काही गोष्टी नक्कीच रेकॉर्ड करून ठेवलेल्या आहेत. तर मला जेव्हा जमेल तेव्हा त्याचा मी परत एक व्हिडिओ करेल की बाबा माझं 1st ट्रायमिस्टर कसं होतं, 2nd ट्रायमिस्टर कसं होतं, आणि आता शेवटचं तर मी ऑलमोस्ट म्हणजे तुमच्याशी शेअरच करतेय. तर आता बेसिकली मला फार काही त्रास होत नाही, आता मी एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे नॉर्मल जो त्रास सगळ्यांनाच प्रेग्नन्सीत होतो तोच होतोय, की पाय दुखणं असेल किंवा थोडा थकवा असेल. तर पण तरी सुदैवाने आता सगळं व्यवस्थित आहे आणि छान म्हणजे चालू आहे रुटीन. लाईन मी लिहून ठेवल्या होत्या की माणसाला आयुष्यात अजून काय हवंय, आई वडील होण्यासारखं मोठं सुख ते नाही, आणि हे सुख आता आम्ही परत अनुभवणार आहोत. हो, आम्ही आता खरंच आई बाबा परत होणार आहोत. तर तेच मी व्हिडिओच्या सुरुवातीस पण सांगितलेलं की आता झोपवण होण्याची, डायपर बदलण्याची आणि भरपूर सारं प्रेम करण्याची वेळ परत एकदा आमच्यावर येणार आहे. तर हो, आम्ही परत एकदा आई बाबा होणार आहोत. आणि जसं की मला ना असं वाटतं की चला इकडे अमेरिकेत राहणाऱ्या म्हणजे ज्या पण मुली असतील, एकतर त्यांचं काय होतं ना पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये जसं इंडियात सगळ्या जणी डोहाळे पुरवले जातात फॅमिली मेंबर्स कडनं किंवा सगळ्यांकडनं, तसं तेवढं प्रेम ना इथल्या होणाऱ्या बाळाला किंवा ज्या व्यक्तीला बाळ होणार आहे त्या आईला नाही मिळत. आणि म्हणजे ठीक आहे, सुदैवाने मला तर खूप छान मैत्रिणींचा ग्रुप आहे ज्यांना की कळालं तेव्हा त्यांनी सगळ्यांनी मला खूप व्यवस्थितपणे फोन लावून मेसेज करून खूपदा विचारलं की दीपाली तुला काय खायचं असेल तर नक्की सांग,
किंवा मग आम्ही देऊ आणि तुला काही हेल्प लागली तर नक्की सांग. आणि हो, इथे सगळे एकमेकांना हेल्प करतात, पण तरी पण आपल्या घरच्यांची कमतरता आपल्याला ही भासतेच. तर मग हो, मला पण तसंच थोडंसं वाटत होतं आणि म्हणूनच मी ठरवलं की चला, घरचे तर काही येऊन आपण काही आपले डोहाळे पुरवू नाही शकत किंवा आपले लाड नाही करू शकत, तर आपणच आपल्या बाळाचे लाड हे करायला हवेत. आणि म्हणूनच मी मागच्या व्हिडिओत पण बोललेली आहे की कितीही वाईट वाटत असलं ना तरी पण आता मी थोडीशी आनंदी राहणार आहे. कारण की जसं म्हणजे पहिल्या प्रेग्नन्सीत ऑलरेडी आपण खूप खुश असतो किंवा खूप आनंदाने सगळ्या गोष्टी करतो ना, तेवढा उत्साह तेवढा आनंद आता तरी म्हणजे माहिती नाही होता की नव्हता माहिती नाही, पण तशा गोष्टी पहिल्यासारख्या माझ्याकडनं पण करणं ऑलरेडी स्टार्टिंग पासून झालं नाही का माहिती नाही. कदाचित आपल्याला घरात एक ऑलरेडी म्हणजे बाळ आहे पहिलं, त्याचं काहीतरी रुटीन आहे किंवा आपलं स्वतःचंही आपण म्हणतो ना की एज वाढतं तशी चिडचिड वाढते, तर ह्या सगळ्या गोष्टी पण होत्या स्टार्टिंग पासून. जसं की मी म्हटलंय की इथं मला मैत्रिणी नेहमीच विचारत असतात आणि तसं तर आई नेहमी प्रयत्न करते की मला काहीतरी पाठवता यावं. जे पण कोणी भारतातून अमेरिकेत येणार असेल ना, त्याला माझे आई आणि वडील दोघं पण म्हणतात की थोडंसं काहीतरी घेऊन जा, आणि नेहमीच आई पाठवते. तर ह्या प्रेग्नन्सीमध्ये तर असं झालं ना, मी नेटकस मार्चमध्ये आले आणि भरपूर सारा खाऊ घेऊन आले होते आईकडनं. तर मग तो सुद्धा खाऊ होता स्टार्टिंगला, आणि नंतर जूनमध्ये दियांचा बर्थडे होता तेव्हा काही मैत्रिणी इंडियाला गेल्या, त्यांच्याकडनं आईने भरपूर सारा खाऊ पाठवला. आणि सप्टेंबरमध्ये तर मी गेलेच होते भारतात, तेव्हा पण मग जरी असं घडलेलं असेल तरी पण ना आईकडे जास्त राहता नाही आलं. पण ठीक आहे, ते पण 2-3 दिवस होते, त्याच्यात काही गोष्टी आईच्या हातच्या खायला मिळाल्या. आणि सासरी सुद्धा आमच्या ताई होत्या किंवा जे कोणी होतं त्यांच्या हातचं काय काय खायला मिळालं, तर काही गोष्टी खरंच छान वाटल्या. तर ओव्हरऑल ना ही प्रेग्नन्सी मला खरंच म्हणजे खूप काही शिकवून पण गेली की जसं आपल्याला वाटतं ना की सगळं खूप असं व्हावं, तसं होत नाही. पण मला एकच सांगायचंय की येणाऱ्या बाळाने कधीच कुठली गोष्ट आणलेली नसते, तो फक्त आनंद आणि आनंदच घेऊन येणार असतो. कुठलंही बाळ हे आपल्या आयुष्यामध्ये ना आनंदच घेऊन येत असतं. तर त्यामुळेच ना मग मी ठरवलं की चला, राहिलेले दिवस माझे डोहाळे मीच पुरवणार आहे. मला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात त्या मी करणार आहे. कारण की हो, म्हणजे स्पेशली खाण्याच्या, कारण की मला खूप जास्त ना काही काही खायचे पदार्थ खावेसे वाटतात आणि भरपूर वेळा माझ्याकडनं करणं झाले नाही किंवा करावेसे वाटले नाही. पण आता शेवटी ना मी करून खाणार आहे. तर तुम्हाला छान छान रेसिपी पण पाहायला मिळतीलच. आणि प्रेग्नन्सीला डिलिव्हरीला वगैरे कोणी येणारे की नाही येणारे ह्यावर अजून मला काहीही माहिती नाही. तर मग फक्त मला आज हा प्रेग्नन्सी अनाउन्समेंटचाच व्हिडिओ शेअर करायचा होता. पण म्हटलं की चला, दियान स्कूलमध्ये आहे आणि काही गोष्टी ना थोड्याशा बोलूयात. कारण की माझ्या ना काही मैत्रिणी आहेत, त्या नेहमीच मला म्हणतात दीपाली, खरंच तू खरं बोलतेस आणि स्पष्ट बोलतेस आणि तसंच बोलायला हवं. तर आमच्या वतीने ना तू पण ह्या गोष्टी मांड, असं त्या मला सांगतच असतात. आणि हो, मला पण ह्या गोष्टींचा राग येतो की कुठल्याही गोष्टीला ना काही वेगवेगळे कारणं असतात, पण ती कोणी कोणी समजून नाही घेत. आणि खूप जणांना माहिती असतं की ही व्यक्ती प्रेग्नेंट आहे. आणि मला एक सांगायचंय की काय हरकत आहे ना कुठल्याही महिन्यात सांगितली तर. तुम्हाला कुठल्या महिन्यात प्रेग्नन्सीची न्यूज कळाली हे महत्वाचं नाहीच आहे. कारण की एका ठराविक पिरियड नंतर प्रेग्नन्सी अशी गोष्ट आहे की तुम्ही गेस करणारच आहात की ही व्यक्ती प्रेग्नेंट आहे. तर ठीक आहे ना, बाळ यायला भरपूर अवकाश असतो, 9व्या महिन्यानंतर बाळ येणार असतं. तर तुम्हाला जर थोडं उशिरा कळलं तर काय हरकत आहे असं मला वाटतं. पण ठीक आहे. आणि एकदा म्हणजे आपल्याला ना आपण आपल्या प्रेग्नन्सीत किंवा बाळ झाल्यानंतर जे कोणी काही काही बोलतं ना ते आपण विसरत नाही शक्यतो. आणि म्हणूनच मग मी म्हटलं की चला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगूया. मला काही कोणाचं स्पेसिफिकली राग वगैरे आलेला नाहीये. ते त्यांना तसं वाटलं असेल, जे कोणी असेल ज्यांना वाटलं असेल की अरे ही उशिरा सांगते वगैरे, ती त्यांची कारणं असतील. तर काही गोड कमाल गोष्टींची सहसा चावल आपल्याला लागत नाही आणि त्या गोष्टींचं अचानक आपल्या आयुष्यात येणं होतं. अशा येण्याने आपलं आयुष्य बदलतं आणि कमालीचं बदलतं, बहरतं, सुरेख होतं. आणि अशीच चाहूल आम्हाला सुद्धा लागली आहे. तर हो, हीच गोड गोष्ट आम्हाला तुमच्यासोबत शेअर करताना खरंच छान वाटतंय. मला तरी खूप छान वाटतंय. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही या व्हिडिओ खाली नक्कीच कॉमेंट करणार, मला माहिती आहे. कारण की तुम्ही ह्या आधीच्या व्हिडिओला सुद्धा भरभरून प्रेम मला दिलेला आहे.
तर म्हटलं की चला ही गोष्ट तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करूया। आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।